सुरू आहे। 19 दिवसांचा हा प्रवास करून तुकोबांची पालखी 16 जुलै रोजी विठुरायाच्या पंढरीत दाखल होईल। दरम्यान देहू नगरीमध्ये पारंपरिक पद्धतीने तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय। यावेळी सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांसोबत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। गेल्या अनेक वर्षांपासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेले आहे। यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टने मला इथे आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि या जोशपूरमध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे। आता पांडुरंगाच्यांनी एवढीच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे। सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे, माझा शेतकऱ्याचा सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे। सगळीकडे पाऊस पडू दे, माझे सगळी जनता सुखी समाधानी राहू दे, मी पांडुरंगाच्यांनी प्रार्थना केलेली आहे।